नमस्कार, गुड मॉर्निंग फॅमिली. कसे आहात? मजेतच असाल तर मी पण मजेत आहे आणि मी कामावर पोचलेली आहे. तर ह्या बिल्डिंगमध्ये येते मी कामाला. काय काम करते तर तुम्हाला तर माहिती आहे, मी स्वयंपाकाची कामं करते आणि आज मला एक तिसरं नवीन काम भेटलेलं आहे. तर ते देखील तुम्हाला मी आज माझ्या व्हिडिओतनंच दाखवणार आहे. तर आत्तापर्यंत माझ्याकडे 2 कामं होती आणि त्याच 2 कामाचे व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करत होती. तिकडे काय काय बनवते, कुठली रेसिपी बनवते, माझं डेली रुटीन काय आहे. पण आता तिसरं काम मिळालेलं आहे 9 वाजेचं. तर आज तिकडे पण जाणार आहे आणि तुम्हाला तिकडचं काम पण दाखवणार आहे, कसं आहे, काय आहे आणि तिकडे मी काय बनवते. तर कामावर एंट्री केली, ID कार्ड जमा केली आणि पहिल्या कामावर पोहोचली. पहिल्या कामावर दरवाजात पडलेला न्यूजपेपर उचलला आणि दरवाजाची बेल वाजवली. पहिल्या कामावर एंट्री केली. चला मग तुम्हाला दाखवते की मी पहिल्या कामावर काय बनवते. तर पहिल्या कामावर गेल्या गेल्या मस्तपैकी चपाती बनवली, भाजी बनवली. तर भाजी कोबीची भाजी बनवलेली आहे. ह्याच्यात गाजर, कांदा, बटाटा, टोमॅटो आणि फ्रोझन मटार हे सगळं टाकलेलं आहे. मस्त मटार टाकल्यावर आणि आता तर थंडीत मटारचा सीझन असतो. प्रत्येक वस्तूमध्ये, प्रत्येक रेसिपीमध्ये मटार खूपच खुलून दिसतात आणि टेस्टी लागतात. तर अशा प्रकारे ही कोबीची मिक्स व्हेजिटेबल बनवली. त्यानंतर गोल गरगरीत मऊ अशा चपात्या बनवल्या. चपाती भाजी बनवल्यानंतर वरण भात देखील बनवला. तर आपलं मस्तपैकी महाराष्ट्र स्टाईलचं फोडणीची डाळ, फोडणीचं वरण ह्याला म्हणतात. तर मुगाची डाळ, तुरीची डाळ, मसूरची डाळ, तिन्ही डाळ मिक्स करून मस्तपैकी हे मल्टीग्रेन किंवा मल्टी दाल यूज करून हे मस्त मी वरण बनवलेलं आहे. दाल तडका पण म्हणू शकता किंवा फोडणीचं वरण पण म्हणू शकता. त्यानंतर भात बनवलेला आहे. अशा प्रकारे चपाती, भाजी, वरण, भात सगळा स्वयंपाक बनवला आहे आणि जो भात काढलेला दिसतोय त्यातनंच मॅडमचा टिफिन पॅक केलेला आहे. मॅडम टिफिनला वरण, भात, पोळी, भाजी सगळं घेऊन गेले. टिफिन तर पॅक केला, मॅडम गेले, पण स्वयंपाक झाल्याच्या नंतर मॅडमचा टिफिन जाईपर्यंत एवढी गडबड होते की सगळा पसारा तसाच पडलेला असतो. तर तुम्ही बघू शकता मॅडम टिफिन घेऊन गेल्याच्या नंतर लगेचच मी हा व्हिडिओ काढलेला आहे. काहीच आवरलेलं नाही आहे. भांड्यांचा पसारा पडला आहे, किचन सगळं घाण झालं आहे, सगळं उघडं वगैरे तसंच पडलं आहे. तर चला मी पटापट हे किचन आवरते, याचा नक्षा जरा नीट करते आणि मग तुम्हाला भेटते. एवढा भांड्यांचा ढीग आहे, सगळे भांडे रिकामी करायचे कारण मी या कढया वगैरे सगळं त्याच्यातली डाळ भाजी ट्रान्सफर करते आणि कढया वगैरे सगळ्या घासून जात असते. तर तुम्हाला दाखवते की मी आत्ता काय काय आवरलं आहे आणि कसं कसं ठेवलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता सगळं जेवण कढईमधनं ट्रान्सफर करून ठेवलं आहे. तर ह्या भांड्यात मी वरण काढून ठेवलेलं आहे. त्यानंतर खाली जे डब्बा आहे जो कुकरला लावला होता, कुकरचा डब्बा, त्याच्यात मी भात करून ठेवलेला आहे. भात कुकरच्या डब्यातच ठेवलेला आहे. त्यानंतर ह्या डब्यामध्ये चपात्या काढून ठेवलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता सगळं जेवण व्यवस्थित झाकून वगैरे रिकामी करून भांडी. त्यानंतर मी इथून निघते. त्यानंतर ह्या बाउलमध्ये मी भाजी काढून ठेवलेली आहे. सगळ्या कढया वगैरे रिकामी करून सगळ्या कढया घासून पुसून धुवून जागेवर ठेवलेल्या आहेत. किचन गॅस सगळं क्लीन केलेलं आहे. त्यानंतर दुपारी त्यांना भुर्जी बनवायची होती, त्यासाठी मी असं कांदा, मिरची आणि कोथिंबीर कापून ठेवलं आहे. त्यानंतर आवळे आणले होते, ते आवळे बॉईल करून ठेवलेले आहेत. सगळं जेवण व्यवस्थित झाकून वगैरे ठेवलं आहे. किचन गॅस क्लीन केलेला आहे. बेसिंग वगैरे सगळं साफ करून आता मी चालली आहे दुसऱ्या कामावर. तर तुम्हाला दाखवते मी दुसऱ्या कामावर काय बनवते. तर हेच ते दुसरं काम आहे जिथे मी आता जाणार आहे. टोडूच्या घरी शेवटी जाणार आहे, कारण टोडूच्या घरी ज्यांच्याकडे डॉगी आहे तेच टोडूचं घर. त्या मॅडम आणि सर गेलेले आहेत बाहेर मस्त ख्रिसमसच्या सुट्ट्या आहेत, त्यात सॅटर्डे संडे आला तर सुट्ट्या मिळाल्या तर मॅडम आणि सर बाहेर गेला आहेत. टोडू आणि मुकेश भैया दोघंच घरी आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे शेवटी जाणार आहे. जे नवीन काम भेटलं आहे त्यांच्याकडे जाणार आहे. आता 9 वाजलेले आहेत आणि मी इकडचं सगळं दरवाजा वगैरे बंद केला, लाईटी वगैरे सगळ्या बंद केल्या, गॅसचं मेन नॉब बंद केलं आणि लिफ्टचं बटन दाबत होती तर लिफ्टचं बटनच दाबलं जात नव्हतं. बहुतेक लिफ्ट खराब झाली आहे. असंच होतं सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेला लिफ्ट बंद, कधी कधी तर लिफ्टमध्ये अडकायला होतं. पण एक माझं मात्र बरं आहे की एकाच एरियामध्ये एकाच ठिकाणी सगळी कामं आहेत. तेवढं लिफ्टनी तेवढं जावं यावं लागतं. बाजूच्या बिल्डिंगमधनं उडी मारावी लागते इकडून तिकडे. उडी नाही, चालत जाते. बिल्डिंगमधनं कशा उड्या मारू, माकड म्हणतील ना मला सगळे.
तर बघू शकता तुम्ही मी आलेली आहे लिफ्टमध्ये. शेवटी मी रेसिडेन्शियल लिफ्टनीच आली, कारण सर्व्हिस लिफ्टचं बटनच दाबलं जात नव्हतं. तर आता इथून बाहेर निघते आणि नवीन काम तुम्हाला दाखवते माझं कुठे आहे, कसं आहे ते, आणि तिकडे मी काय बनवणार आहे ते पण दाखवते. तर बघू शकता खाली उतरली आणि चालतच चालली आहे बाजूच्या बिल्डिंगमध्ये. जसं की मी आता P1मध्ये काम करते, तर आता हे जे नवीन काम भेटलं ते P3मध्ये मिळालेलं आहे, त्यामुळे मी आता P3मध्ये चाललेली आहे. तर वॉचमॅनकडे ID कार्ड जमा करणार आणि मग तिकडे मी आता त्या कामासाठी जाणार. तर आतमध्ये आले, लिफ्टचं बटन दाबलं आणि इथे पण लिफ्टचा वेट सुरू झाला. तर असंच होतं, लिफ्टसाठी वाट बघावी लागते किंवा कधी कधी काय प्रॉब्लेम झाला की मध्ये अडकायला होतं. पण सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेला खूप प्रॉब्लेम होतो, पण काय नाही, वेळेवर जायचंच असतं आपल्याला. काम म्हटलं तर अशा छोट्या मोठ्या अडचणी तर येणारच. फायनली लिफ्ट आली आणि लिफ्टमध्ये गेली आणि आता चाललेली आहे मी दुसऱ्या कामावर. हे माझं नवीन काम आहे. त्यांच्याशी बोलणी वगैरे करून आली आहे, ट्रायल वगैरे झालेली आहे. त्यांना माझं जेवण कसं वाटतं ते आता मला सांगणार आहेत आणि मग त्या हिशोबाने माझं हे काम सुरू होणार आहे. तर लिफ्टच्या बाहेर आली आणि हे बघा, हेच ते माझं नवीन काम आहे, जे आता तिसरं माझं सुरू होणार आहे. जिथे मी आता 9 वाजताचा माझा टायमिंग आहे. नाही तर मी कसं 9:30ला घरी पोचायची, तिकडचं काम 9 वाजेपर्यंत आटपून, पण आता हे 9 वाजेचं काम भेटलं आहे. म्हणजे आता लागोपाठ माझी कामं सुरू होणार. इकडे आल्या मस्तपैकी पालक पनीर बनवलेली आणि बघू शकता तुम्ही, मी इकडे स्वयंपाक बनवत होती, तिकडे त्यांचा नाश्ता सुरू होता. पोहे बनवले होते फक्त मॅडम पुरते, जे त्यांनी नाश्त्यामध्ये खाल्ले. त्यानंतर ही कोबी आणि मटारची भाजी बनवलेली. इथे पण कोबी, तिकडे पण कोबी, पण तिथे मिक्स व्हेजिटेबल होती. इथे कोबी, मटार, टॉमॅटोची भाजी होती. तर इकडे 2 भाज्या केल्या मी. त्यानंतर चपात्या केलेल्या, ज्या की त्यांनी नाश्त्यामध्येच संपवल्या. पोहे पण बनवलेले, जे मॅडम एकट्यांपुरतेच बनवलेले, आणि सरांनी आणि त्यांच्या मुलींनी चपाती भाजी म्हणजे पालक पनीर आणि चपाती खाल्ली. अशा प्रकारे किचन गॅस सगळा क्लीन केला, व्यवस्थित सगळं आवरलं, गॅसचं मेन ऑफ बंद केलं, बाहेर पडली आणि आता परत लिफ्टचं बटन दाबलं आणि आता लिफ्टमध्ये जायसाठी तयार झाली. आता जाणार आहे तिसऱ्या कामावर. तर तिसऱ्या कामावर सर आणि मॅडम नाही आहेत. ॲक्च्युली मला सुट्टी आहे, पण मी टोडूला भेटायला जाते आणि थोडंसं साफसफाई वगैरे काय किचन वगैरे आवरायचं असेल ते आवरते. मॅडमनी सांगितलेलं सुट्टी आहे तुम्हाला 1 आठवड्याची इकडे, कारण आम्ही चाललेलो आहोत बाहेर. मी आपली जाते, एखादी चक्कर मारून येते, थोडंफार किचन वगैरे आवरायचं असतील, काही वस्तू वगैरे व्यवस्थित ठेवायच्या असतील तर ठेवून येते. घेतलेल्या तशा 3-4 दिवस सुट्ट्या, कारण मी पण गावाला गेलेली. तर तिकडचा देखील व्हिडिओ मी लवकरच शेअर करेल. आणि तिकडे गावाला गेलेली, तिकडे खूप मोठा इश्यू पण झालेला, एक प्रॉब्लेम झालेला. तर त्यामुळे हे जे मी आता व्हिडिओ टाकले 3-4 दिवसापासून, ते सगळे जुनेच व्हिडिओ टाकलेत, नवीन काहीच व्हिडिओ टाकले नाही आहेत, कारण मी तिथे गावाला गेलेली, तिथे खूप मोठा प्रॉब्लेम झाला. तो व्हिडिओ पण तुमच्याबरोबर शेअर करेनच. तर बघू शकता, इकडे आली मी तिसऱ्या घरी, टोडूच्या घरी, आणि मुकेश भैयांना म्हटलं की चला, आज तर मला काही स्वयंपाकाचं वगैरे काहीच काम नाही आहे, तर आज तुम्हाला काय बनवून देऊ का, कारण की दीदी सर आणि मॅडम गेल्यापासून मुकेश भैया पण हॉल साफ कर, बेडरूम साफ कर, त्यांची पण साफसफाई चालू आहे. तर मुकेश भैया बोलले की मला तुमच्या हातची फ्लावर बटाट्याची भाजी खायची. म्हटलं चला बनवते. तर मुकेश भैयासाठी फ्लावर बटाट्याची भाजी बनवली. त्यानंतर टोडू पण आमच्याबरोबर बसलेला. मुकेश भैयांनी चहा बनवला, मग आम्ही दोघांनी चहा पिला आणि मस्तपैकी फ्लावर बटाट्याची भाजी बनवली. थोडंसं किचन वगैरे साफ केलं, आवरावरी केली, खराब झालेल्या वस्तू टाकून दिल्या, ज्या चांगल्या वस्तू त्या व्यवस्थित ठेवल्या. टोडू आम्हाला कंपनी देत होता, दरवाजातच बसला होता. आम्ही पण त्याच्याशी खेळता खेळता थोडा वेळ, म्हणजे लगेचच निघाली मी भाजी बनवली. आणि तर मुकेश भैया बोलले मैं तो चावल बनाने वाला हूँ, तो अपने लिए गरम गरम बना लूँगा. तर मला तर इथे सुट्टी आहे, खरं तर यायची गरज नाही, पण मला पण टोडूला पण भेटूशी वाटतं. आणि कसं आपण सुट्ट्या जास्त केल्या ना की मग ती कामाची सवय मोडते. एखादा राऊंड मारून जायचा, थोडंसं आवरावरी करायचं. खरं तर माझं ते काम नाही आहे, किचन वगैरे आवरायचं, साफसफाई करायचं, पण काम नाही आहे म्हणून चालत नाही. आपला हात आणि पाय चालत राहायला पाहिजे, त्यामुळे आपली बुद्धी स्थिर राहते आणि आपण कशात तरी गुंतलेलो राहतो, असं माझं मत आहे. तर मी फ्लावर बटाट्याची भाजी केली, जी की मुकेश भैयाला खूप आवडली. आणि मग थोडंसं किचन आवरलं आणि लगेचच अर्ध्या तासातच तिथून निघाली आणि आता चालली आहे घरी. तर असा होता हा आजचा व्हिडिओ, असा होता हा आजचा दिवस, जो की माझा रोजच असतो. ह्या टॉवरमध्ये, भल्या मोठ्या टॉवरमध्ये कामाला येते. माझं नवीन तिसरं काम पण खूप चांगलं आहे. आता तिकडच्या पण रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओत उद्या भेटूया. बाय.